हाय, मी जोशना सरोळकर माझ्या मैत्रिणीसोबत आज आपण आलेलो आहोत बनातीच्या शेतात. तिथं लावलेले आहे हे हळद. तर आपण पाहणार आहोत हळद कशी लावायची आणि कशी काढायची. चला तर भेटूया बनातीला. हा बनाती, नमस्कार. नमस्कार. मी हळदीची माहिती सांगत आहे. ही हळद आम्ही 2 महिन्यात लावलेली आहे. गड्ड आणून हळद लावलेली आहे. चांगल्या क्वालिटीची हळद विकत आणली आहे. मग घरगुती आहे काय, कशी ही? घरगुतीची हळद, 1 नंबर हळद. आणि त्याला कसं सेंद्रिय खत वापरलं आम्ही. हां, घरगुती हळद वास तर 1 मग नंबर. किती वेळा खत घातलं ह्याला? 4 वेळा खत घातलं मी आणि 2-3 वेळा भर घातली. हां आणि भांगलन काय ते हिशोब नाही एवढं असं करली त्यांनी थोडा खरं रान पलटचं भांगलन करली. हां त्याच्यामुळे हे असं हे बघा असे असं असं गड्डे धरले आहेत मोठं मोठं. हां, ते चांगली हळद मिळाली छानच आहे. आणि त्याच्यामुळं हे आता म्हटलं आज काढून घेऊया. मग माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी म्हणाल्या चला बनाती हळद काढूया. मैत्रिणी म्हणाल्या त्या मुलीसारख्याच आहेत त्या. कायम सहकार्य शेतात त्यांचंच असते मला. आणि सगळीकडं आपला आधार पण त्यांचाच असते. तिकडे तिकडे आता 2 सऱ्या काढल्यात. त्या 3 पिशव्या भरत आल्यात. आता घरी जाऊन भाकरी खाऊन आम्ही येणार. आणि हे आमच्या जावयाचं परडा आहे. या जावयाच्या पड्यात त्यांनी बऱ्यापैकी घाण गदाळा काढून 2 वर्ष झाली आता चांगलं करून ठेवले. मग म्हणाले आई, पोरगी म्हणाली आई हळद लाव. मग तिने हळद 1000 रुपयाची विकत घेऊन देते. मग त्याच्यामुळे ह्या अशा बुट्ट्या भरायला बघा हळदीचं गड्डे हे. मग आता आम्ही हळद तयार करायला लागली. आणि ही हळद आता काढायची. हे असं कापायचं, बियाला गड्डं ठेवायचं आणि चांगली चांगली हळद काढायची. आणि अशी कापून मग ती उकडून वाळवायची. वाळवून मग ती जळायला द्यायची. मग हळद तयार होणार त्याची. त्याला उसाबऱ्या लई करावं लागतात. मेहनत पण तशीच आहे. हळद महाग आहे पण चांगली आहे. आणि ही कशी आयुर्वेदिक हळद आहे. आणि कसं सगळ्या आजारावर हळद आहे. खोकल्याला तरी 1 नंबर. हे वडा हात जर चावून खाला तुम्ही खोकला लागल्या तर अगदी बरोबर लगेच दुसऱ्या दिवशी खोकला राहतो. म्हणजे आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक हळद आहे. आणि त्याला खत कसले वापरते मी, सेंद्रिय खत वापरते मी. गडिंगला आमच्या पाहुण्याचं दुकान आहे, तिथलं 5 किलो मी सेंद्रिय खत या हळदीसाठी आणून ठेवलेलं आहे. ते आपलं घातले चांगलं आले की तरी एवढं बाकीच्या पिकापेक्षा जरा बरंच म्हणतं मी. आणि चांगलं गड्डं बी धरल्यात. आणि माझं ही बघा, ही हळद आहे काढलेली, ती भरलेली आहे. आणि ह्या 3 पिशव्या पण 2 सरींमध्ये 3 पिशव्या भरलेल्या आहेत. मग पण ते हां बोला, मग काय बोलणार ह्याच्यावर? माझ्या तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव माझं माहेर होणेळी आणि माझं नाव शालन सयाजी पाटील. धन्यवाद.